हाय गाईज, आज बनवतो आपण वेगळ्या पद्धतीने पालकचा पराठा. तो कसा बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. ह्याला दुसरं काय नाव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघ, 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे थोडंसं जिरं घेतलं आहे, अख्खं मीठ, तिखट, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, हिंग, थोडेसे तीळ घेतले. आणि आपण आता बेसन घेऊया. याच्यात किती चमचे बेसन घेतले? हे आपण ह्याच्यात सगळे टाकून घेऊ. एक 5 ते 6 चमचे पण बेसन घेतलेले आहेत, छोटे चमचे. हे आता आपण सगळे ते घेतलेले मसाले त्यात टाकून घेऊया. हे करून घेऊ आपण, मिक्स एकत्र करून घेऊया. पाणी घालूया. एक हिरवी मिरची घेतली, पण आपल्याकडे आता ते लाल झाल्यात त्यामुळे. आणि एक कांदा आहे छोटा, आणि पालक आहे, अर्धा वाटी होईल, बारीक चिरले. मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी लागेल. डाळ आणि पालक असतं, भजी असतात, आपण वेगळं करून तेल टाकते थोडंसं. तो चमचे घेतले ना आपण जे असं पालक कोण जास्त खायला मागत नाही. थोडंसं गॅस वाढवते, कमी येतो. थोडं तेल टाकूया आपण. वरपर्यंत असे होल दिसले की पलटी मग. ह्याला आता आपण वरती जाळी येऊन देऊया. बघ, छान दिसतं ना. आता पलटी मारून घेऊ आपण आणि त्याला मग पलटी मारू. आधी सगळीकडून सुटलंय का एकदा चेक करूया आपण. आणि असंच आपण त्याला पलटी मारूया. पडला असतो इथे आपण त्याला पलटी मारून घेतलेला आहे. शिजून देऊया आता. कमी गॅसवर आहे, कमी गॅस आहे. तो शिजला पाहिजे ना पालक आणि पीठ. इथे आता आपला पहिला पराठा झालेला आहे. आपण ह्याला काढून घेऊया.
ओके, इथे आपण डिशमध्ये काढून घेतले. आता आपण दुसरा टाकूया. इथे तर आपण दुसरा टाकून घेतलेला आहे. आता आपण ह्याला जाळी होईपर्यंत फ्राय करून घेऊया आधी एक साईडून. इथे आपण एकदा पलटी मारून घेतलेलं आहे. आता काढूया आपण. ते कमी गॅसवर करतो ना, पण त्याला उशीर लागतो करायला, कारण पालक शिजला पाहिजे ना. ते किती छान दिसतंय बघ, वास पण छान सुटलाय. ते बेसन आहे, पालक आहे, ते शिजायला वेळ लागतो. आता आपण दुसरा एक टाकून घेऊ. हे बघा, इथे आपला झालेला आहे. आता बाकीच्या पण आता होतील 2-3 ते करू. हे घे, हे खाऊन घे तू गरम गरम. दही सोबत आपण घेतलेलं आहे इथे. मस्त असा मस्त पालक लागतात ते पराठा. खायला. परत परत करून खा. आम्ही एकदा ट्राय केलेला, आम्हाला आवडलेलं म्हणून रेसिपी शेअर केलेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. हेल्दी आणि टेस्टी असं. आता गरम गरम खाऊन घ्या. तुम्ही हे कधीही बनवू शकता. सकाळी तुम्हाला नाश्त्याला हवे तर नाश्त्याला, जेवणाला हवे असेल तर जेवणाला. बघू शकता, मस्त आहे असं. थँक्यू.